हाय हॅलो फ्रेंड्स, उषास रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। हा व्हिडिओ आहे केळवणाचा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा मस्ती आणि धमाल पाहायला मिळेल, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तुम्ही काय बनवतेस? दीदी जेवायला येणार आहे ना? हो ना, हे बघ तुझ्यासाठी बनवलंय बकऱ्याचं मटण, हा रस्सा। आता थोड्या वेळाने मी चिकन बनवणार आहे, पालक चिकन। आणि ते बनवलं आहे केक बनवायची तयारी करते। हे केकसाठी सामान आणि गणाश तयार करते। आणि दीदीचं केळवण एकदम जोरात आणि झटकेदार बनवणार आहे। चिन्मय आणि नयननी डेकोरेशनची तयारी सुरू केलेली आहे। एका बाजूला माझी इथे केकची तयारी चालू आहे आणि एका बाजूला ही दोघं जण डेकोरेशनचं अरेंजमेंट करत आहेत। तर तुम्ही ते बघू शकताय, माझा केक इथे रेडी झालेला आहे। आणि कसा वाटला हा केक तुम्ही नक्कीच मला सांगायचं आहे। इथे केक बनवला, त्याच्यानंतर आम्ही इथे स्वीट आणलं होतं। तिला स्वीट खूप आवडतं, त्याच्यामुळे तिला स्वीट आणलं होतं। आणि त्याचबरोबर ही थाली बघा, तिची मटण थाली तयार केली होती। हिला ओटीसाठी मी तर सामान म्हणजे ड्रेस घेतला होता। आणि एकदम सुबक अशी रांगोळीसोबत तिचा हा केळवणाचा कार्यक्रम आणि सजावट आम्ही तयार केलेली आहे बघा। तुम्हाला ही सजावट आणि कशी वाटली ते नक्कीच सांगायचं आहे। चिन्मय आणि नयनने खूप सुंदर प्रकारे ही सजावट केलेली आहे। आणि त्यात आमची दीदी आलेली आहे। आम्ही तिचं फोटोशूट करून घेत होतो, त्यामुळे तिला आधी आम्ही बसवलं आणि फोटोशूट वगैरे करून घेतलं। केळवणाची ही तयारी बघून ती पण खूप खुश झाली आणि तिला पण खूप आनंद झाला। आणि हाच आनंद मला तिच्या चेहऱ्यावर पाहायचा होता। आता तिला मी नाचत गाजत आतमध्ये आणलं, ते बघा तुम्ही, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल। अशा पद्धतीने तिला आम्ही घरात आणलं आणि तिला वाटावर बसवून सगळ्यांनी एक एक घास भरवला। केळवणाची पद्धत ही आता खूप नवीन आलेली आहे। पूर्वी कसं होतं माहिती आहे, आमच्या टायमाला आमच्याकडे जे आमचे नातेवाईक असतात ते आम्हाला नाचत गाजत घेऊन यायचे आणि नंतर आम्हाला माकू लावायचे। माकू लावल्यावर आम्हाला न्हाऊ घालायचे आणि त्यानंतर नवीन कपडे घालून आम्हाला गोडधोड भरवायचे। अशा पद्धतीचा हा आमचा कार्यक्रम व्हायचा। पण आता त्याची केळवण म्हणून ही पद्धत निघाली आहे, ही देखील खूप छान आहे। सर्वांनी दीदीला एक एक घास भरवल्याच्यानंतर आम्ही तिच्यासोबतच जेवायला बसलो। सगळे आम्ही जेवायला बसल्याच्यानंतर एक एक जण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जेवणाचा आस्वाद घेत होता। लग्नाचं म्हटलं तरी गाणं बोला ना। तेच बोलतो ना, लागणार तारीख ठरली तर तयारी नवरीची गाडी बोलते गिन गाडी गाडी चालले गो, बेगामंदी गाडी चालले गो, बेगामंदी व्यसनामध्ये पोरी रतीस कला, मनामध्ये पोरी रतीस कला,
क्या गा रहे हो? काय गाणं आहे? गाणं तर लाव. हा? अरे राहू दे ना पाठीमागं काय होतंय बॅकग्राऊंड आहे माझ्या मागं माणसं आहे तसं ते कळायला पाहिजे का नको म्हणू नका ना जरा हसा ना जरा ही. हा ही नाही झाला. हा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जेवू नका आता आता जाऊ नका आता नाना आहे तेवढ्या वाजलं मी ते. रॉयल स्नॅक. या पोरांनी बिघडवलंय मला रात्री 12 नंतर माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेशन केला. तिथे खूप मस्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. केळवणाचा आणि वाढदिवसाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.